नमस्कार. आज मी येळामुशाचं प्लेट बनवत आहे. त्याच्यासाठी हे भजी बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे. जे तुमच्याकडं अवेलेबल भाज्या असत्याला ते घेऊ शकता. ही घ्या आणि ती घ्या असं काहीच नाही. माझ्याकडे भाज्या होत्या म्हणून मी साऱ्याच टाकत आहे. हे शेंगदाणे रात्री भिजवून ठेवलते. अर्धी वाटी बारक्या वाटीनं मटर काढले तर ही हरभरे ही रात्रीच मी भिजवून ठेवले होते. आणि बाकीच्या भाज्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. एक वेळेस पाण्यानं धुवून घेऊया ही भाज्या. धुवल्याच्या नंतरच मग इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात ही धुवलेल्या भाज्या टाकून घेऊया. हे आपली येळ अमावास्येसाठी भजी बनवत आहे. मी काल भजीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण मी प्लेट बनवण्याचा आज सोचले आणि आज प्लेट बनवत आहे. नमक टाकले, एक वेळेस मिक्स करते आणि ह्याला शिजायला ठेवते. वाटण बनवून घेऊया. हे अद्रक, लसूण, धना, जिऱ्याचं वाटण. इथं थोडीशी भाजी मी परतून घेत आहे. लसूण टाकला ठेचून. आता इथं थोडीशी मेथी आणि कांद्याची पात घेतलेली आहे धुवून. हे थोडंसं तेलात परतून घेणार आहे. 2-3 मिनिटासाठीच परतायचं आहे, जास्त नाही. 2-3 मिनिटाच्या नंतर ही भाजी सॉफ्ट झाली की ह्याला साईडला काढून घेऊया. साईडला काढल्याच्या नंतर इथं आता भजीची फोडणीची तयारी करणार आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर इथं मोहरी टाकलेली आहे 1 चम्मच आणि जिरे. हे चांगलं तडतडले की मग आता इथं मी थोडासा धनिया पत्ता टाकत आहे आणि कांदा. हे व्यवस्थिशीर ह्याला मिक्स करून घेऊया. थोडंसं कलर चेंज झाला की मग इथं आता कढीपत्ता टाकत आहे मी. कढीपत्ता नाही टाकलं तरी चालतंय, ऑप्शनल आहे. तर आता मी आपण केलेलं वाटण आहे ना, हे मिरची, धना, जिरा, लसूण, अद्रक त्याचं वाटण टाकत आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे. व्यवस्थिशीर ह्याला परतून घेऊया तेलात. 2-3 मिनिटाच्या नंतरही सुके मसाले टाकूया. नमक, लाल मिरची आणि हळद. व्यवस्थिशीर ह्याला परतून घ्यायचं तेलात 2-3 मिनिटासाठी. परतल्याच्या नंतर इथं आता मी पाणी टाकून घेते. हे आपली भजी आहे ना, ते मी काल केलेली होती ती थोडंसं अलग टाईपची होती. आज केले थोडं अलग पद्धत आहे. त्याच्यामुळं डबल भजी येऊ लागल्या चॅनलवर आपल्या. काल फक्त मी भजीचा व्हिडिओ टाकला म्हणून आज पूर्ण प्लेटच बनवून टाकत आहे. हे चिंच टाकले आहे, भिजवलेली चिंचचा कोळ. पाणी एकदा उकळलं की गॅस कमी करायचा. मिक्स करायचं एक वेळेस सारं आणि इथं आता बेसन हलवून घ्यायचं. जसं आपण बेसन बनवतो तसंच करायचं हे. नंतर आपणाला ह्याच्यात भाज्या टाकायच्यात. आता हे बेसन चाळून घेतलेलं आहे. हे असंच हलवत राहायचं आहे आणि असंच थोडं थोडं बेसन पेरत जायचं. म्हणजे जास्त गुटुळ्या होत नाहीत किंवा गाठी होत नाहीत. हे असं सारखं सतत हलवत राहायचं आणि एका हातानं बेसन टाकत राहायचं. अर्धा बाउल टाकलाय मी इथं बेसन आणि सारखं हलवत राहिले त्याच्यामुळं गोट्या नाहीत झाल्या ह्याच्यात. व्यवस्थिशीर मिक्स करून घेतलं सारं. गोट्या साऱ्या मोडून घेतल्या. आपली तेलात परतलेली कांद्याची पात आणि मेथीची भाजी हे टाकून घेते. ह्याला आपण शिजवून घ्यायला नाही ना मऊ करायला नाही, फक्त सॉफ्ट केलंय आणि हे आता आपल्या बेसनबरोबर शिजतंय. हे व्यवस्थिशीर मिक्स झालेलं आहे. आता गॅस कमी केलेला आहे इथं. आता हे भाज्या टाकून एक वेळेस मिक्स करून घेऊया. हे शिजवलेल्या भाज्या आहेत, पाण्यातून काढून चाळणीत ठेवलत्या. ह्याला मिक्स करूया. गॅस आता मी वाढवलेला आहे. एक 2-3 मिनिट चांगलं ह्याला मिक्स करूया. सारीकड आपला मसाला जे आहे ते लागतोय. मसाला म्हणजे आपले जे मध्ये टाकलेल्या भाज्या आहेत ना, पूर्ण बेसनमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. हे बघा, हे बेसन शिजायला कमीत कमी आपणाला 5-7 मिनिट लागलेला आहे, सुरुवातीपासून लास्टपर्यंत. आता इथं मी 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. ह्याच्या आधीही मी थोडंसं झाकण काढून हलवून ठेवले होते 2 मिनिटासाठी. आता हे एक वेळेस झाकण काढले म्हणजे पूर्ण 2-3 मिनिट झाकून ठेवलं होतं. आणि इथं आता धनिया पात टाकून घेते. धनिया पत्ता टाकल्याच्या नंतर आपणाला मिक्स करायचे आहे.
हे कमीत कमी आता 8 मिनिट झालेलं आहे बेसन हलवल्यापासून आतापर्यंत. ह्याच्यामधून अधूनमधून मी इथं पूर्ण मिक्स करत राहिले. आता आपलं बेसन झालेलं आहे, साईडला ठेवूया आणि इथं आता उंड्याची तयारी करूया. गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलंय उंडे टाकण्यासाठी. हे ज्वारीचं पीठ आहे. इथं बाजरीचंही पीठ घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हते म्हणून मी रागी किंवा नाचणी म्हणतात ह्याला, ज्वारीचं पीठ आणि रागीचं पीठ घेतलेलं आहे. 2 पिठं आहेत हे. ह्याचे उंडे बनवणार आहे. ज्वारीचं आणि बाजरीचंही घेऊ शकता तुम्ही, नाहीतर नुसत्या बाजरीचंही घेऊ शकता. इथं मी चवीनुसार नमक टाकलेलं आहे. नमक टाकल्याच्या नंतर सॉफ्ट होण्यासाठी मी थोडं 2 चम्मच एवढं तेल टाकले. उंडे करून शिजवल्याच्या नंतर थंड झाले की ते एकदम असे गच्च गच्च होत्यात. त्याच्यामुळं तेल टाकल्यामुळं सॉफ्ट होत्यात. इथं आता जसं आपण ज्वारीचे पीठ भाकरीला तिंबतो ना, तसंच तिंबून घ्यायचं आहे पीठ आणि ह्याला व्यवस्थितशीर सॉफ्ट करायचं आहे. हाताला पाणी लावून लावून मी 5 मिनिटासाठी ह्याला मऊ करून घेतलेला आहे ह्या पिठाला. हे पहा आता हाताला चिटकत नाही, काय नाही, व्यवस्थितशीर मऊ गोळा झालेला आहे. हे आता उंडे करून घ्यायला रेडी आहे पीठ. हे पहा असे उंडे करायचे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही. हे आपले उंडे 4 करून घेतलेले आहेत. इकडे कढईत पाणी गरम झालेलं आहे. ह्याच्यात आणखी 2 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. उंडे टाकल्याच्या नंतर हे एक दुसऱ्याला चिटकत नाही तर तेल टाकल्यामुळं. आता हे उकळत्या पाण्यात आपल्याला उंडे टाकून घ्यायचे. पाणी एकदम गरम पाहिजे असं उकळतं. इथं मी आता 6च उंडे टाकलेले आहेत, 6 ते 7. ह्याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी ह्याला उकळी आली की साईडला काढून घेते. तोपर्यंत मी दुसरे उंडे बनवून घेतलेत इथं. चम्मचनं बघा हे हलवून जर बघितलं तर एक दुसऱ्याला बिलकुल चिटकले नाहीत किंवा कढईलाही चिटकले नाहीत. आता इथं मी दुसरे उंडे टाकून घेते. खाल्ले उंडे थोडेसे शिजले की मग वरले उंडे टाकायचे, म्हणजे एक दुसऱ्याला चिटकत नाहीत. आता इथं पाणी कसं उकळू आलंय बघा, अशामुळं उंडे चांगले शिजतात, एक दुसऱ्याला चिटकत नाहीत. 5 मिनिटाच्या नंतर मी ढक्कन काढून बघा आता एक वेळेस चम्मचनं हलवून दाखवते. बिलकुल हे एक दुसऱ्याला चिटकले नाहीत उंडे. हे पहा, हे फक्त तेल टाकल्यामुळं आणि फुल गॅस ठेवल्यामुळं हे बघा एक दुसऱ्याला बिलकुल चिटकले नाहीत. प्लेट तयार करते. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.